आणि आता बातमी आहे भाजपच्या गोटातनं। भाजपचे नेते विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी याच कथित ऑडिओ क्लिप संदर्भात एक्सपोज टाकली। ऑडिओ क्लिपमध्ये एकनाथ खडसे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली आहे। तर एकनाथ खडसे हे भाजपवरती टीका करतात, मग त्यांच्या सुनेला मंत्रिपद का, असं हे संभाषण या ऑडिओ क्लिपमधनं पाहायला मिळतं। हॅलो, या खडसे हा नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे। मंत्रीला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना। तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस त्याची तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं। आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात, हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे। तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा। काही करू नका, मी करतो बरोबर आता गमत पा लंगडा दरवेळेस काही ना काही घेऊन गंमत बघा। हे भाऊ अति झालं ना। प्रत्येक वेळेस काय नाही का तुमच्यावरच येतो, प्रत्येक वेळेस तुमच्यावरच येतो तिचा घेणं देणं काही तथ्य नसतं, काही खोटं बोलतो। फोटो दाखवतो, तुझ्या फोटो फोटो इथे एक शिरपूरच्या डॉक्टरचा बाईचं जवळ दुनियाभरचे पाप, त्याच्या मुलीची दुनियाभरची पाप। हे भाऊ काहीतरी आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला पण सांगितलं पाहिजे हे चालणार नाही, दुहेरी भूमिका चालणार नाही। एक तर मग रक्षाचा राजीनामा घ्या, आम्हाला हे फालतूपणा चालणार नाही। बरोबर, मग काहीतरी भूमिका घ्यावी लागेल ना भाऊ। कसं काय झालं असं एका घरामध्ये? ती पण एका घरात, त्याची खडसेची मुलगी पण, ही पण, हा पण करतो काहीतरी इलाज करतो। जी भाऊ आणि तुम्ही सांगा मला, तुम्ही सांगाल तसं मी पत्र काढतो त्या विरोधात। तसं करतोय, उठाव नका। जी भाऊ, जेवण करतोय म्हणून विमान पकडायचं 10 मिनिट। दरम्यान या व्हायरल ऑडिओ क्लिप संदर्भात रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजपमधील महिला कार्यकर्त्यांनी सावध राहण्याचं आवाहन त्यांनी केलंय। नेमकं काय म्हटलंय पाहूया। जी ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे, जर ती खरीच असेल तर मला भारतीय जनता पार्टीच्याही लोकांना विचारणं आहे की तुमच्याच पक्षामध्ये काम करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये असले अश्लील वक्तव्य करणारे हे भारतीय जनता पार्टी कसं खपवून घेतं? कारण अधिवेशनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी एक वक्तव्य केलं होतं की जे लोक टीका टिप्पणी करतात असल्या भाडेके टट्टू अशा लोकांना आम्ही सहन करणार नाही आणि याच्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय। माझं त्यांना विचारणं आहे की असल्या तुमच्याच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडातनं जर गटार बाहेर पडत असेल आणि या गटारीमुळे ज्या महिला पदाधिकारी आज राजकारणामध्ये काम करतायत त्यांच्या बाबतीमध्ये असे वक्तव्य केले जात असतील तर याने महाराष्ट्राची बदनामी होत नाही का?